आपण आता चेरीचं रोप लावणार आहे. ते कसं लावतो ते बघून घ्या. आपण एक चेरी घेतली, त्याच्यावर खालची साईड बोडाची साईड काढली आपण आणि त्याला कोलगेट आणि थोडंसं आपली कोरफड असते ती लावलेली आहे आणि त्याला झाकण परत लावून मातीत थोडंसं लसूण टाकलेलं आहे. बघू शकता आपण लसूण, आणि हा उलटा त्याच्यावरती टाकायचा आहे. देठाच्या साईडवरती करायचं आणि त्याच्यावरती आपण माती टाकून घेऊया. घरी पाणी भरेल का? बघा, अशा पद्धतीने आपण माती भरून घेतली आणि आपण ह्याला 30 दिवस ठेवणार आहे पाणी घालून. तर कसं आपलं रोप येते ते आपण बघूया. आपण आता चेरीचं रोप लावणार आहे. ते कसं लावतो ते बघून घ्या. आपण एक चेरी घेतली, त्याच्यावर खालची साईड बोडाची साईड काढली आपण आणि त्याला कोलगेट आणि थोडंसं आपली कोरफड असते ती लावलेली आहे आणि त्याला झाकण परत लावून मातीत थोडंसं लसूण टाकलेलं आहे. बघू शकता आपण लसूण, आणि हा उलटा त्याच्यावरती टाकायचा आहे. देठाच्या साईडवरती करायचं आणि त्याच्यावरती आपण माती टाकून घेऊया. घरी पाणी भरेल का? बघा, अशा पद्धतीने आपण माती भरून घेतली आणि आपण ह्याला 30 दिवस ठेवणार आहे पाणी घालून. तर कसं आपलं रोप येते ते आपण बघूया.